अवधूत नंदा विविध रूपे ती कुसुमांची ऐशा परिती मम सद्गुरुजी विविध रूपे ती कुसुमांची ऐशा परिती मम सद्गुरुजी दाऊनी जगता उमज देई प्रभु दाऊनी जगता उमज देई प्रभु जीवनी भरी रंगा फुलला भक्ती मळा तुमचा अवधूत नंदा तव वाचे नितवाहे भागीरथी गंगा फुलला भक्ती मळा रूप लाविले प्रभुणा माझे भरून आले झडकरी साचे रूप लाविले प्रभुणा माझे भरून आले झडकरी साचे विस्तार चितो बहु वाढला विस्तार चितो बहु वाढला आली स्वर्गंगा फुलला भक्ती मळा तुमचा अवधूत नंदा तव वाचे नितवाहे भागीरथी गंगा फुलला भक्ती मळा हात धुनी घ्या अवघे गुणीजन हात धुनी घ्या अवघे गुणीजन मार्ग से आ सकला सुजन मार्ग से आ सकला सुजन सदा करूया गुरुसी वंदन सदा करूया गुरुसी वंदन प्रभु अवधूत नंदा फुलला भक्ती मळा तुमचा अवधूत नंदा तव वाचे नितवाहे भागीरथी गंगा फुलला भक्ती मळा तुमचा अवधूत नंदा फुलला भक्ती मळा तुमचा अवधूत नंदा. बाबांचा हा भक्तिमळा दिवसागणिक फुलतच गेला. समर्थ साटम महाराजांनी लावलेल्या या रोपाचा विस्तार बाबांनी केला. असंख्य भक्त बाबांच्या कृपासावलीत विसावले. अनेक अतर्क्य व अघटित लीला करून बाबांनी भक्तांवर कृपा केली. बाबांच्या प्रवचनातून अनेक मानवी जीव सन्मार्गी लागले. बाबांच्या वाणीतून निघालेल्या प्रत्येक शब्दात भक्तांचा उद्धार होत गेला. बाबांच्या ह्या अमृतवाणीने अनेक पतितांना पावन केले. ह्या सृष्टीत जशी कुसुमांची विविध रूपे आपणास पाहावयास मिळतात, अगदी तशीच बाबांचीही विविध रूपे भक्तांना पाहावयास मिळाली. भक्तांसाठी बाबा अनेक रूपातून प्रकट झाले. नामाचं बीज बाबांनी आपल्या भक्तांच्या मनात रुजवलं. ओम श्री सद्गुरू समर्थ स्वामी समर्थ हा मंत्र बाबांनी आपल्या भक्तांना दिला. ह्याच मंत्राचा प्रसार आणि प्रचार बाबांनी आपल्या संपूर्ण अवतार काळात केला. ह्या मंत्राचे महात्म्य वर्णन करताना अप्पा वडके म्हणतात, समर्थ साटम दाणोलीचे अवधूतानंद तर सूततयांचे स्वये प्राशुनी जना प्राशिती मधुर हा बोधार्थ
नामाचे महत्त्व सांगताना बाबा म्हणतात, कल्पतरू लावियला तुझ्या द्वारी, असे असूनही तू भिकारी. हा कल्पतरू तुमच्या दारात आहे, परंतु इच्छा केली पाहिजे व त्याला श्रद्धेची जोड हवी. असं असेल तर हा कल्पतरू फुलत जातो. आपल्या जीवनात सोहम आहे. आपण सहज ध्यान, सहज समाधी अशी अवस्था प्राप्त करू शकतो. अशी नामाची किमया आहे. नाम घेता घेता श्वासात कधी विलीन होतं ते कळत नाही. स्वामी समर्थ अक्कलकोटी राहिले, गजानन महाराज शेगावी राहिले, तर साईबाबा शिर्डीत राहिले. ह्या संतांच्या वास्तव्याने ती भूमी पावन झाली. ह्या संतांनी आपल्या ह्या कर्मभूमीत राहून अनेक लीला केल्या. अगदी त्याचप्रमाणे बाबा मुंबईत वास्तव्यास होते. परी तू मुंबापुरी वसशी, तेथुनी भक्तांना बघशी. मुंबई हे राजविलासी शहर आहे. 7 बेट एकत्र करून मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. त्यापैकी एक बेट म्हणजे माझगाव. हेच माझगाव बाबांची जन्मभूमी व कर्मभूमी. अवधूतानंद तुझे धाम माझ गाव, भक्तावरी छाव तुझी भक्तावरी छाव. गोकुळीचा कान्हा झाला साटमाचा तान्हा, मुंबईत प्रकटला माझ गावी हा राणा. अवधूत नावाची कीर्ती गावोगाव, भक्तावरी छाव तुझी भक्तावरी छाव. योगी यासी योगी रूप, अवली याच अवली. उद्धराया भक्त जन, अवधूत माऊली. जर का झाली कृपा ज्यासी, मिळेल त्यासी वाव. भक्तावरी छाव तुझी भक्तावरी छाव. मुंबईत नांदते हे ब्रह्म अवधूत रूपान, अर्जुनाचा सारथी जणू शोभे नारायण. दुःखितांचे बंध तोडी दत्त तुझे नाव, भक्तावरी छाव तुझी भक्तावरी छाव. अवधूतानंद तुझे गुप्त वरदान, हसऱ्या मुखा वाटे मिळे कीर्ती बहुमान. भक्तगणांची तुझ्या चरणावरी धाव, भक्तावरी छाव तुझी भक्तावरी छाव. अशा या पुण्यक्षेत्र माझगावामध्ये डॉकयार्ड स्टेशनपासून 5 मिनिटे अंतरावर संतोख मेन्शन म्हणजेच पूर्वीची माटीवाला बिल्डिंग नावाची इमारत आहे. ह्या माटीवाला बिल्डिंगमधील 3 नंबर इमारतीत दुसऱ्या मजल्यावर 33 नंबरच्या खोलीसमोर उभं राहिल्यावर हाफ चड्डी व बनियान परिधान केलेली आसनस्थ एक व्यक्ती दिसायची व त्यांनाच माणसं विचारायची, अवधूतानंद महाराज आहेत का? सर्वसाधारणपणे माणसांची अशी समजूत आहे ही. महाराज, स्वामी, सत्पुरुष, संत, योगी, सद्गुरू असं म्हटलं की भगवी वस्त्र, कफनी, डोक्यावर जटाभार, गळ्यात माळा, कपाळी गंध असं एकंदरीत रूप उभं राहतं. परंतु बाबा मात्र ह्याला अपवाद आहेत. साधं राहणीमान, चड्डी बनियान, पॅन्ट शर्ट हा बाबांचा नित्य पोशाख असे.
काही ठराविक वेळा सदरा लेंगा तर उत्सवाप्रसंगी सोवळे नेसत. खरा देव संत आपले रूप लपविण्याचा प्रयत्न करतो. आपल्या दैवी गुणांबद्दल व कर्तृत्वाबद्दल तो बोलत नाही व आपली ओळख स्वतः जरूर पडल्यास सांगतो. बाबा आपली प्रचिती आपल्या वागण्यातून व आचरणातून आलेल्या भक्तांना देत. प्रथमदर्शनी बाबा येणाऱ्या व्यक्तीला या बसा म्हणून विचारपूस करत. बाबांचा अवतार हा उपेक्षित भक्तांच्या उद्धारासाठी झाल्याने भक्त व सद्गुरू यात भेदभाव राहू नये म्हणून ते अवडंबर न करता अशा साध्या वेशात सर्वसामान्य माणसांप्रमाणे ते वावरत. मला जाणायला आणि ओळखायला तेवढ्या ताळतम्याचा माणूस पाहिजे, नाहीतर मी गारुडी आहे, असे बाबा नेहमी आपल्या भक्तांना सांगत. ओढ लावी या पायाला, धाव घेण्या गुरु सदनाला, भेटण्यास परमेशाला, अवधूतानंद प्रभूला. असं आपल्या गुरुभेटीचं वर्णन श्रीरंग परब यांनी एका अभंगात केलं आहे. साखर असली म्हणजे मुंग्या जशा आपणहून येतात, अगदी तसेच भक्त आपल्या या सद्गुरूंच्या भेटीसाठी ह्या माझगावी धाव घेतात. एका ठाई 33 कोटी देव देख माणसा, असे 33 कोटी देवांचे दर्शन भक्तांना बाबांच्या रूपात ह्याच घरात घडते. बाबांचे हे घर म्हणजे जणू काही भक्तांची पंढरीच. बाबा वयाच्या 5व्या वर्षी इथे राहायला आले ते समाधी घेईपर्यंत ह्याच घरात राहिले. 10 बाय 12 ची ही इवलीशी खोली. ह्याच खोलीत बाबांचा संसारही झाला आणि परमार्थही झाला. अनेक भक्त बाबांना मोठे घर देत होते, परंतु त्याचा स्वीकार न करता बाबांनी ह्याच खोलीत राहणं पसंत केलं. बाबा आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत इथेच वास्तव्यास होते. बाबांची मुले, नातवंडे इथेच लहानाची मोठी झाली. ह्याच खोलीत बाबांचा दरबार भरत असे. ह्याच खोलीत बाबांनी अनेक लीला केल्या. अनेक पूजा व यज्ञ बाबांनी ह्याच खोलीत केले. बाबांनी आपल्या या राहत्या घरी एक जागृत देवस्थान निर्माण केले. बाबांचे हे घर अनेक भक्तांचे श्रद्धास्थान व स्फूर्तीस्थान बनले. बाबांच्या या निवासस्थानी अनेक थोर संत विभूतींनी भेट दिली. इवल्याशा या खोलीत साटम महाराजांच्या व बाबांच्या जंगी तसबिरी आहेत. त्याचप्रमाणे बाबांना भेटलेल्या संतांच्याही अनेक छोट्या मोठ्या तसबिरी आहेत.
बाबा आपल्या देवघरातील देवांची पूजा नित्य नेमाने करत. बाबा कधी हिमालयात तपश्चर्येला गेले नाहीत की कधी एकांतात ध्यानधारणा केली नाही. बाबांनी कधी सोवळे पाळले नाही की इतर संतांप्रमाणे भक्तांना लांबून दर्शन दिले नाही. दर्शनासाठी येणारे भक्त थेट बाबांच्या चरणांनाच मिठी मारीत. बाबा कधी समाधी लावून बसले आणि भक्तांना त्यांची समाधी केव्हा उतरेल आणि दर्शन केव्हा मिळेल अशी प्रतीक्षाही करावी लागली नाही. हा प्राजक्त नेहमीच बहरलेला, केव्हाही त्याच्या तळी बसावे आणि सुगंध लुटावा. बाबांच्या दर्शनासाठी काळ वेळेचे बंधन नव्हते. संकटसमयी भक्त केव्हाही बाबांच्या घरी धाव घेत. सत्पुरुषांच्या अनेक लहरी असतात. त्या लहरी सांभाळताना भक्तांची पुरेवाट होते. पण सद्गुरू बाबांची कसलीच लहर नाही. त्यांच्या सहवासात नेहमी प्रेमलहरी तरळत. त्या प्रेमलहरींच्या स्पर्शाने भक्तगण सुखावत. दर महिन्याच्या अमावास्येला व पौर्णिमेला बाबांच्या घरी दरबार भरत असे. आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी भक्त ह्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहत. भक्तांना दर्शन देण्यासाठी ही सद्गुरू माऊली आसनावर विराजमान होत असे. सुरुवातीला बाबांचे आसन देव्हाऱ्याखाली होते. सतरंजी, त्यावर एक चादर आणि टेकायला एक लोड व उशी असे बाबांचे आसन होते. बरीच वर्षे बाबा ह्याच आसनावर बसत होते. त्यानंतर 1976च्या दरम्याने एकदा बाबा दरबारात अप्पांना म्हणाले, पंत, आम्हाला दत्त जयंतीला सिसमचे आसन करून आणा. बाबांच्या आज्ञेप्रमाणे अप्पांनी ते आसन करण्यास सुरुवात केली. परंतु आर्थिक अडचण त्यांच्या समोर उभी राहिली. इतके आसन करण्यास बराच मोठा खर्च येणार. आपल्या छोट्या पगारात हे शक्य होणार नाही ह्या चिंतेत अप्पा होते. अंतर्ज्ञानी बाबांनी त्यांची ही चिंता सुद्धा दूर केली. त्याच महिन्यापासून अप्पांना त्यांच्या कंपनीने ओव्हरटाईम दिला. पहिल्या ओव्हरटाईममध्ये अप्पांनी आसनाकरिता लागणारी लाकडं विकत घेतली व सुतारास बनविण्यास सांगितले. दुसऱ्या ओव्हरटाईममध्ये अप्पांनी गाद्यांसाठी लागणारा कापूस खरेदी केला व गाद्या बनविण्यास दिल्या. तिसऱ्या ओव्हरटाईममध्ये आसनासाठी लागणारे मखमली कापड खरेदी केले आणि चौथ्या ओव्हरटाईममध्ये अप्पांनी सगळ्या कारागिरांची मजुरी देऊन आसन पूर्ण केले. शिष्य जीव घेतल्या विना न दाविशी तुझिया खुणा. समर्थांनी अप्पांची परीक्षा घेतली. ह्या 4 ओव्हरटाईम नंतर कंपनीने अप्पांचा ओव्हरटाईम बंद केला. बाबांनी सांगितल्याप्रमाणे अप्पा दत्त जयंती दिवशी आसन घेऊन बाबांकडे आले. दत्त जयंती दिवशी बाबा प्रथम त्या आसनावर बसले. त्यानंतर सुमारे 15 ते 20 वर्ष बाबा ह्याच गादीवर बसत होते. पुढे बाबांनी हे आसन अप्पांना दिले. बाबांच्या आज्ञेप्रमाणे अप्पांनी ही गादी त्यांच्या नारंगीच्या घरी स्थापन केली. पुढे बाबा अधूनमधून नारंगीला अप्पांकडे जात व ह्या गादीवर बसत. ह्या आसनानंतर एक सुंदर असा भव्य दिव्य पलंग बाबांनी तयार करून घेतला. हाच पलंग बाबांचे आसन झाले.
ह्याच पलंगावर बाबा बसत आणि झोपत. अनेक संत ह्याच पलंगावर बसले. अनेक देवदेवतांची हजेरी ह्याच पलंगावर लागत असे. समाधी घेईपर्यंत बाबा ह्याच पलंगावर बसत. आजही हा पलंग, ही गादी बाबांच्या घरी आपणास पाहावयास मिळते. आजही ही गादी भक्तांचे प्रश्न सोडविते. दत्तगुरूंचा वार म्हणजे गुरुवार. दर गुरुवारी भक्त बाबांच्या घरी आरती करिता जमत. सायंकाळी 7 वाजता नामस्मरण, भजन व त्यानंतर आरती होत असे. शिवस्मरणाची महती, प्रदोष व्रत आचरती, सर्व सिद्धी प्राप्त त्यासी, सत्य असे त्रिजगती. बाबांच्या घरी प्रत्येक पक्षातील प्रदोष होत असे. ही प्रदोष पूजा बाबांच्या आजी आजोबांपासून चालत आली आहे. बाबांच्या आजी आजोबांनंतर बाबांच्या मातोश्रींनी ही पूजा चालू ठेवली व पुढे ही परंपरा बाबांकडे सुपूर्द केली. बाबा स्वतः ह्या दिवशी उपवास धरत व सायंकाळी प्रदोष समयी शिवपूजन करत. प्रदोष पूजेत पूजल्या जाणाऱ्या ह्या शिवलिंगाची कथा आपण आता ऐका. एकदा बाबांचे भक्त माधव तांबे काशीला जाण्याकरिता बाबांची परवानगी घेण्यासाठी बाबांकडे आले. त्यांना परवानगी देत बाबा म्हणाले, तिथे एक व्यक्ती तुम्हाला आमच्याकरिता एक भेट देईल, ती तुम्ही घेऊन या. बाबांचा आशीर्वाद घेऊन तांबे काशीला गेले. तिकडे जाऊन सगळी दर्शने घेत घेत ते गंगेच्या घाटावर आले. तिथे स्नान वगैरे उरकून ते निघणार इतक्यात एका व्यक्तीने त्यांना अडविले. ती व्यक्ती गंगेच्या पात्रात कमरे इतक्या पाण्यात हातात शिवलिंग धरून उभी होती. तांबे त्यांच्या जवळ जाताच त्यांनी हातातील पाषाणाचे शिवलिंग तांबे यांच्या हातात दिले व म्हणाले, तुम्हारे स्वामीजी को ये दे दो. तांबे यांना बाबांचे शब्द आठवले व मोठ्या उत्साहात ते शिवलिंग घेऊन मुंबईत परतले व बाबांच्या हाती ते शिवलिंग सुपूर्द केले. पुढे बाबांनी ते शिवलिंग जनार्दन जठार यांना दिले व म्हणाले, सोनारा, ह्याका चांदीत लावून महाशिवरात्री घेऊन ये. बाबांच्या आज्ञेनुसार जठार ते शिवलिंग घेऊन गेले. अनेक कारागिरांना ते दाखविण्यात आले, परंतु कोणीही ते काम करण्यास तयार होईना. कारण ते शिवलिंग पाषाणाचे असल्याने त्यावर चांदी लावणे खूप कठीण होते. अनेक कारागिरांनी ह्या कारणामुळे जठार यांना नकार दिला. संपूर्ण बाजारपेठ फिरल्यानंतर त्यांना असे काम करणारा एक कारागीर सापडला. मी हे काम केले असते, परंतु 3 महिने झाले माझे वडील हरवले आहेत. खूप शोध घेतला, परंतु त्यांचा काहीच पत्ता नाही. त्यामुळेच मी काम करू शकणार नाही, असे त्या कारागिराने जठार यांना सांगितले. शेवटी जठार यांनी त्याला खूप गळ घातली. खूप विनंती केल्यावर कुठे तो तयार झाला. त्याबरोबर जठारांनी ते शिवलिंग त्याला दिले. अनेक दिवस त्याचा पाठपुरावा करून जठार यांनी ते काम त्यांच्याकडून पूर्ण करून घेतले. बरोबर शिवरात्रीच्या दिवशी जठार यांनी ते शिवलिंग बाबांच्या हाती दिले. बाबांनी ते शिवलिंग हाती घेतले व आपल्या छातीजवळ धरले व म्हणाले, हे आमचे आत्मलिंग. बराच वेळ बाबा ते शिवलिंग छातीजवळ धरून बसले होते. त्यावेळी त्या शिवलिंगाभोवती दिव्य तेजाचे वलय दिसत होते.
तेव्हापासून ते शिवलिंग प्रदोष पूजेत पूजले जाऊ लागले. पुढे 2 दिवसांनी जेव्हा जठार पैशांचा हिशोब करण्याकरिता त्या कारागिराकडे गेले तेव्हा मला काहीच लक्षात नाही. तुम्ही जे द्याल ते पैसे मी घेईन असे त्यांनी जठार यांना सांगितले. याचे कारण विचारले असता तो म्हणाला, अहो, तुमचे काम केले आणि 2 दिवसातच माझे बेपत्ता झालेले वडील 3 महिन्यांनी आपणहून घरी परतले. ह्या आनंदात मी तुमचा हिशेबच लिहून ठेवला नाही. तेव्हा तुम्ही द्याल ते पैसे मी घेईन असे त्यांनी जठार यांना सांगितले. हे शिवलिंग आजही प्रदोष पूजेत पूजले जाते. आजही ते शिवलिंग बाबांच्या घरी देव्हाऱ्यात आपल्याला पाहावयास मिळते. दत्त अवतार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती दत्तप्रभूंची सुंदर अशी मूर्ती, समवेत 4 श्वान आणि गाय. दत्त अवतारात श्वानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दत्तप्रभूंच्या जवळील श्वान हे प्रत्यक्ष वेदांचे प्रतीक मानले जाते. अनेक संतांजवळ श्वान हे असतातच. दत्तावतारी संत म्हटले तर एक ना एक तरी श्वान आपल्याला पाहावयास मिळतो. असाच एक श्वान बाबांकडे होता. बाबा एकदा साटम महाराजांच्या पादुका आणण्यासाठी दाणोलीला गेले होते. तेव्हा बाबांच्या नात्यातील एकाचे गॅरेज माझगावला होते. त्याच्या गॅरेजमधील एका कुत्रीने पिल्ले घातली होती. ही वार्ता बाबांचे चिरंजीव दीपक यांना कळताच दीपकने गॅरेजकडे धाव घेतली व त्यातील एक पिल्लू उचलून शर्टात गुंडाळून घरी आणले. त्यावर त्याला माई ओरडल्या, अरे हे का आणले? एकतर बाबा घरात नाहीत आणि त्यात आधी आणलेली अशी अनेक कुत्री मेल्याने बाबांनी ह्यापुढे कुत्रा पाळायचा नाही अशी सक्त ताकीद दिली असताना तू हा कुत्रा का आणला? आता बाबा आल्यावर चिडणार, तुझी काही खैर नाही. आधी हा कुत्रा परत नेऊन दे. पण दीपक काही ऐकत नव्हता. खूप हट्ट करू लागला. त्याचा हा हट्ट पाहून माईनी ते पिल्लू ठेवून घेतले. ते पिल्लू खूप लहान होते, अगदी 8 दिवसांचे होते. पुढे 2 दिवसांनी बाबा दाणोलीहून पादुका घेऊन घरी येण्याआधीच माईंनी त्या कुत्र्याला दूध पाजून आंब्याच्या पेटीत झोपवून ठेवले. माई दीपकला म्हणाली, आधी बाबांना घरी येऊ दे, आराम करू दे, मग मी त्यांची समजूत काढेन व मगच त्यांना ह्या कुत्र्याबद्दल सांगेन. असे म्हणत माईने त्या कुत्र्याला पलंगाखाली लपवून ठेवले. दुपारच्या सुमारास बाबा दाणोलीहून पादुका घेऊन परत आले. माई दारात बाबांच्या हातातील पादुकांना ओवाळत पूजा करीत होती. इतक्यात ते झोपलेले पिल्लू पेटीतून टुनकन उडी मारून बाहेर आले व थेट बाबांजवळ जाऊन बाबांचे पाय चाटू लागले. बाबांनी दारातच त्या पिल्लाला उचलून घेतले. एका हातात पादुका व दुसऱ्या हातात ते पिल्लू घेऊन बाबा घरात शिरले. त्या पिल्लाला जवळ घेत बाबा म्हणाले, आजपासून हा आमचा मोती. तेव्हापासून सुमारे 21 वर्षे मोती बाबांबरोबर होता. मोती हा सामान्य कुत्रा नव्हता, तो एक योगीच होता. त्याच्या दोन्ही कानाजवळ जटा होत्या. मोती ब्रह्मचारी होता. नवरात्रीत 9 दिवस तो उपवास करायचा. अमावास्या व पौर्णिमेच्या दिवशी बाबांच्या दरबारात एक प्रथा होती की बाबा आसनावरून उठण्याआधी कोणी दर्शन घ्यायचे बाकी आहे का असा आवाज बाबांच्या घरातील मंडळी देत.
अशा वेळी जर कोणी दर्शन घ्यायचे राहिले असेल तर त्यांना दर्शनाची संधी मिळत असे आणि नंतरच बाबा आसनावरून उठत. पण असा आवाज दिला की साखळीला बांधलेला मोती भुंकायचा. मग बाबा म्हणायचे, सोडत्या का? मोतीला सोडताच तो बाबांच्या मांडीवर येऊन बसायचा. मग बाबा त्याला जवळ घेऊन पेढा द्यायचे व मगच आसनावरून उठायचे. जर कोणाचे लग्न जमत नसलेला माणूस बाबांकडे आला तर बाबा एक पेढा मोतीला द्यायचे. मोतीने जर पेढा खाल्ला तर त्या माणसाचे लग्न हमखास होणारच. मोतीने पेढा खाल्ला तर बाबा म्हणायचे, तुझा लगीन झाला तर ह्याका 1 किलो पेढे आणून दे. लग्न झाल्यावर त्या माणसाने जर पेढे आणून दिले तर ठीक, नाही दिले तर अशा माणसाला मोतीने पुढे कधीच घरात घेतले नाही. बाबा व माई घरात नसताना जर कोणी भक्त दर्शनाकरिता आले तर त्या माणसाने सरळ देव्हाऱ्यात साटम महाराजांचे दर्शन घ्यायचे, बाबांच्या गादीचे दर्शन घ्यायचे, झोळीतील भस्म लावायचे व शांत बाबा यायची वाट बघायची. जर इकडे तिकडे कुठे हात लावण्याचा प्रयत्न केला तर अशा माणसाची काही खैर नाही. बाबांना जेव्हा नृसिंह सरस्वती स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घरात झाले तेव्हा मोती साखळी तोडून बाबांबरोबर दर्शन घेण्याकरिता आला होता. असा हा बाबांचा मोती, ज्यावर बाबांची बहुप्रीती. जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा. असे म्हणत दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाच्या पूजा बाबांकडे होत. बाबा स्वतः सगळी तयारी करत. पूजेचा प्रसादसुद्धा बाबा स्वतः बनवत. बाबांनी बनविलेला प्रसाद खायला मिळणे म्हणजे भक्तांचे भाग्यच. पूजा सांगण्याकरिता सुरुवातीला शंभू भटजी येत व त्यांच्यानंतर त्यांनी अरविंद जोशी यांची नेमणूक केली. सुमारे 200च्या वर सत्यनारायण पूजा बाबांनी केल्या. बाबा स्वतः सत्यनारायणाची यथासांग पूजा करत. पूजा झाल्यानंतर बाबा नारायण स्वरूप धारण करून पूजेत घटावर विराजमान होऊन सर्व भक्तांना दर्शन देत. सत्यनारायण पूजा म्हटली की चौरंगावर अक्षता, त्या अक्षतांवर कलश, कलशावर ताम्हण, ताम्हणात श्रीकृष्णाची मूर्ती व त्यावर तुळशी व फुलं. ह्याच घटावर बाबा अगदी लीलया बसत. सुमारे 1.5 तासाच्या वर बाबा त्या घटावर बसत. सगळ्या भक्तांचे दर्शन होईपर्यंत बाबा तसेच बसत. आपल्या घरी ज्यावेळी आपण पूजा करतो तेव्हा चौरंगावरील स्थापन केलेल्या देवदेवतांना धक्का लागू नये म्हणून अहोरात्र
डोळ्यात तेल घालून जागता पहारा ठेवतो. अहो इथे तर स्वतः बाबा पूजेत घटावर विराजमान होत. असे ह्यापूर्वी कधी घडलं नाही व ह्यानंतर कधी घडणारही नाही. या भूमीवर जे जे संत सत्पुरुष अवतीर्ण झाले या सर्वांनी साक्षात नारायण रूपात घटावर विराजित होऊन दर्शन दिले असे ऐकिवात नाही. तसेच त्यांची संत साहित्यात व संत चरित्रामध्ये कुठेही नोंद नाही. असा सद्गुरू जो स्वतः नारायण रूप धारण करून घटावर विराजित होऊन भाग्यवंत अशा भाविकांना दर्शन देतो, त्या सद्गुरूची महती काय वर्णावी. मनुष्य प्राणी जन्माचे सार्थक होणे आणि काय बाकी राहिले. श्री बाबा हे साक्षात नारायण आहेत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. श्री बाबा स्वतः नारायण रूप धारण करून भाविकांना त्या पूजेतील अक्षता देत. त्यानंतर पूजेतून उठून बाबा तो कलश सगळ्या भक्तांच्या मस्तकी लावत. त्यानंतर त्या कलशातील तीर्थ सगळ्या भक्तांना देऊन धन्य करत. ह्या सत्यनारायणाच्या पलीकडे काही नाही, फक्त पूर्णत्वच आहे, पूर्ण ब्रह्म आहे. मग मनी शंका का असावी. चार बाजूला चार केळी समई लाविल्या दोन हो, समई लाविल्या दोन हो. चौरंगावर मध्ये बैसले अवधूतानंद हो. विराजित होऊनी घटावरी नारायण रूप दाखवी हो. द्रव्य देऊनी भक्तावरी लक्ष्मी प्रसन्न होई हो. श्रीशैल्याचे दर्शन घडवी ऐसा साटम सुत हो. चार बाजूला चार केळी समई लाविल्या दोन हो. चौरंगावर मध्ये बैसले अवधूतानंद हो. बाबांचे घर ज्या मजल्यावर आहे तेथील 2 खोल्यांमधील जागेत ज्याला चाळ असे म्हणतात, ह्या चाळीत भक्त आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी रांगेत बसत. 2 रांगेत भक्त ह्या चाळीत बसत, तर काही भक्त चाळीतील इतर खोल्यांमध्ये बसत व इतर भक्त जिन्यापासून खाली 2 मजले किंवा इमारतीच्या बाहेरपर्यंत रांगेत उभे राहत. अतिशय अडगळीच्या ह्या इमारतीत भक्त सर्व प्रकारचे त्रास सहन करत ते केवळ आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी. ओळी ओळीने हे भक्त बाबांचे दर्शन घेत असत. कधी कधी तर स्वतः बाबा भक्तांना भेटण्याकरिता बाहेर फिरत. आपल्या सद्गुरूंची कृपा व्हावी म्हणून बाबांच्या दारी आलेल्या या भक्तांच्या मनाच्या अवस्थेचं वर्णन करताना कवी सुधांशू म्हणतात, अवधूता 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 कृपा करा का. अवधूता अवधूता कृपा करा का. अवधूता अवधूता कृपा करा का. दास उभे दाराशी दास उभे दाराशी जोडनिया हाता. अवधूता अवधूता कृपा करा.
कृपा कराता अवधूता अवधूता एक अपेक्षा लाभो तव प्रेमळ दृष्टी बघता प्रेमाने तुम्ही तीत अमृत वृष्टी एक अपेक्षा लाभो तव प्रेमळ दृष्टी बघता प्रेमाने तुम्ही तीत अमृत वृष्टी लाभतसे परम सौख्य लाभतसे परम सौख्य यशा पुले गाता अवधूता अवधूता कृपा कराता अवधूता अवधूता